तर सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार सत्र न्यायालय आणि सर्वच खालच्या न्यायालयामध्ये देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी असे आदेश देण्यात आले। मात्र किला कोर्टामध्ये कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळाली नसल्याने वकील महिलेचा मृत्यू झालाय। वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत असा आरोप वकील महिलेच्या पतीने केलाय। या संदर्भात त्यांच्यासोबत असलेले वकील सुनील पांडे यांच्यासोबत संवाद साधलाय। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी पाहूयात। आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या बरोबरचे जे वकील आहेत ते सुनील पांडे। नेमकं काय झालं होतं हे आपण सुनील पांडेंना विचारूया। सर, नेमकं काय झालं होतं? काय झालं होतं, ही जे ॲडव्होकेट होती ती ॲडव्होकेटचं काम काय होतं, ती मीडिएटर होती, ठाण्याला राहत होती। ती आली होती मेडिएशन करण्यासाठी। तिला अटॅक आल्याने तिला जे मेडिकल फॅसिलिटी भेटली पाहिजे होती ती 1 तास होता। तिला 1 तासमध्ये एवढा सफोकेशन होत होता, पण कोणता पण ॲडव्होकेट या कोणी पण तिला मेडिकल हेल्प नाही। तिने 100 नंबर 1 तास नंतर फोन केला आणि पोलीस आली, तिला घेऊन गेली। पण आपल्या बाजूला 2 मिनिटावर 1 मिनिट बोलणं येतं कामा हॉस्पिटल आहे, तिथे जर घेऊन गेलं असतं ती वाचली असती। पण किल्ला कोर्टात मेडिकल फॅसिलिटी नाही आहे का? कारण इतर सगळ्या कोर्टांमध्ये ती मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे। इवन अगदी मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा ही मेडिकल फॅसिलिटी मिळते। नेमकं काय तुमची मागणी आहे का अशा पद्धतीने? आमची मागणी एकच आहे की आम्हाला मेडिकल फॅसिलिटी द्या, एक डॉक्टर द्यावे ज्याच्याकडे स्पेशलिस्ट नॉलेज असला पाहिजे। कारण की कसं आहे की बेसिक डॉक्टर चालणार नाही, फक्त MBBS तो फक्त पेन किलर देणार। ज्याला ऑक्सिजन लावता आलं त्याला अर्जंट एमर्जन्सी ऑक्सिजन देता आलं आणि तो रिवाईव्ह करू शकतो माणसांना, तसे डॉक्टर पाहिजे। एकंदरीतच मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती लोअर कोर्टामध्ये देखील दिली गेली पाहिजे अशी मागणी सध्या इथे या घटनेनंतर सगळेच वकील करताना पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।